आता ऐकूया फक्त आपल्या मनाचं. बघूया न्यूज फर्स्ट महाराष्ट्र. सन्माननीय अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण देशामध्ये सर्वच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे. केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा फुले आणि ह्या योजनेमधून राज्याचे मुख्यमंत्री ह्या विषयावरती रुग्णांना चांगली सेवा मिळण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहे. परंतु सन्माननीय अध्यक्ष महोदय, जर कर्करोग झाला तर त्याच्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतो. माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की आमच्या उत्तर महाराष्ट्रामधल्या नाशिकला टाटा रिसर्च सेंटर जे आहे, ह्या सेंटरला आम्ही जर त्या भागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये जर जागा उपलब्ध करून देण्यात आली तर त्या ठिकाणी म्हणजे शासनाने ती जागा उपलब्ध करून द्यावी आणि टाटा रिसर्च कॅन्सरचं सेंटर जे आहे हे उत्तर महाराष्ट्रातलं नाशिकमध्ये उभारावं. कारण आपण जर बघितलं असेल तर खाजगी रुग्णालय आणि टाटा कॅन्सरचं जर आपण बघितलं असेल तर टाटा कॅन्सरच्या दरांमध्ये खूप म्हणजे कमी आहे खाजगी रुग्णालयांपेक्षा. त्यामुळे माझी विनंती आहे की टाटाचं सेंटर सुरू करण्यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये जागा मंत्री महोदयांनी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ती जागा आम्ही शोधून देतो, ती उपलब्ध करून द्यावी आणि टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूटची दुसरी शाखा जी आहे ही आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्रासाठी ते सुरू करून देण्यासाठी प्रयत्न करतील का. दुसरा प्रश्न सन्माननीय अध्यक्ष महोदय माझा असा आहे की महात्मा फुले आणि या सगळ्या योजनेच्या माध्यमातून पैसे मिळतात, परंतु सन्माननीय अध्यक्ष महोदय हे 5 लाख रुपये कॅन्सरच्या रुग्णाचे उपचार करण्यासाठी खूप कमी आहे. त्याच्यामध्ये किमोथेरपी आणि रेडिएशनसाठी हा महात्मा फुले आणि ह्या बाकीच्या योजनांचा जो आहे त्याला निधी मिळत नाही. तर किमोथेरपी असेल किंवा रेडिएशन असेल ह्याच्यासाठी देखील आपण सदरचा निधी उपलब्ध करून देणार का. आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपलं महाराष्ट्र हे खरं मेडिकल टुरिझम आहे. देशभरातून आणि जागतिक स्तरावरून लोक आज मुंबईमध्ये किंवा इतर शहरामध्ये मेडिकलच्या उपचारासाठी कॅन्सरच्या उपचारासाठी येतात. परंतु सन्माननीय अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की खाजगी रुग्णालयांमध्ये मोठ्या रुग्णालयांमध्ये गेल्यानंतर उपचार चांगले मिळत असतील, पण त्याच्यावरती आकारलं जाणारे बिल आणि कॅन्सरच्या रुग्णांच्या वरती देखील आकारली जाणारी बिल ह्याच्यावरती अनेक वेळा सभागृहामध्ये चर्चा झाली, परंतु त्याच्यावरती जे नियंत्रण सरकारने आणायला पाहिजे ते नियंत्रण अद्यापपर्यंत आलेलं नाहीये. तर त्या विषयाच्या बाबतीमध्ये मंत्री महोदय काय ठोस पावलं उचलतील. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य देवेनी फरांदेताईंनी 3 मुद्दे मांडलेत. त्यातला पहिला मुद्दा आहे की नाशिकला सुद्धा टाटाचं हॉस्पिटल त्याच पद्धतीचं व्हावं अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे. खरं तर मी मगाशी आपल्याला पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं होतं आणि परत ते रिपीट करतो की ज्याच्यामध्ये आपण एका बाजूला महाराष्ट्रात पहिल्यांदा या कॅन्सरच्या वाढणाऱ्या पेशंटची संख्या बघून आपण L1, L2 आणि L3 अशा पद्धतीच्या 3 त्रिस्तरीय अशा पद्धतीची रचना करून त्याला फंड्स, मान्यता, प्रशासकीय मान्यता आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं कामसुद्धा सुरू केलं. त्यातलं नाशिकसाठी आपण L2 मध्ये आपण नाशिकचं जे काय आपलं विभागीय संदर्भ सेवा हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी आपण L2 आपल्या नाशिकच्या शासकीय हॉस्पिटल आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या त्या ठिकाणी आपण L2च्या सगळ्या सेवा टाटा हॉस्पिटलच्या माध्यमातूनच देणार आहोत. त्यामुळे ज्या सूचना किंवा जी आपण मागणी केली आहे त्या सगळ्या मागणीची पूर्तता आपण करतोय की ज्याच्या माध्यमातून ज्या सूचना ज्या आपल्याला सुविधा पाहिजेत त्या सगळ्या सुविधा देण्यामध्ये अतिशय तत्परतेने आपण काम करू. बोला. दुसरं आपण सांगितलं की या सगळ्या कॅन्सरच्या हॉस्पिटलला एकूणच जे काही केमिओथेरपी आणि ह्याच्यासाठी जे काही फंड्स आहेत ते कमी पडत आहेत. तर स्कीममध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. फक्त प्रश्न असा आहे की कधी कधी एखाद्या गोष्टीची माहिती नसल्यामुळे सुद्धा तिथले स्थानिकचे जे काही अधिकारी असतील किंवा आपले तिथले डॉक्टर्स असतील तर टाळाटाळ करत असतील तर त्याच्याबद्दल आपण सगळे लोकप्रतिनिधी सुद्धा एकदा त्या सगळ्याची चौकशी किंवा आपल्याकडे बैठक घेतली तर निश्चितपणे त्याची क्लॅरिटी येईल. त्यामुळे त्याचाही प्रश्न चांगला होईल. तिसरा प्रश्न आपण विचारला मुद्दाम सभागृहाला परत आणखीन एकदा सांगू इच्छितो. बऱ्याच वेळा असं होतं की एका बाजूला ह्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये काय करावं याच्याबद्दलची नियमावली व्हायला पाहिजे असं आपण म्हणत असतो, परंतु बॉम्बे नर्सिंग ॲक्ट की जो आपल्या राज्य शासनाचा बॉम्बे नर्सिंग ॲक्ट खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये पेशंट्सनं काय करावं म्हणजे रुग्णाची आचारसंहिता आणि हॉस्पिटलची आचारसंहिता या सगळ्या गोष्टीची क्लॅरिटी आहे. आपण गेल्यानंतर पहिल्यांदा तिथं रुग्णांनी म्हणजे हॉस्पिटलनी सुद्धा किती उपचार आहेत त्या उपचाराच्या संदर्भातले सुद्धा बोर्ड लावेत अशी कल्पना आहे.
पेशंट डिस्चार्ज करताना सुद्धा विशेषतः डेथ झाली असेल तर पैसे सुद्धा मागू नयेत अशा पद्धतीचे प्रोव्हिजन आहे. फक्त या गोष्टींची माहिती घेऊन आपण सगळ्यांनी गेलो तर बरेचसे प्रश्न सुटतील असं मला वाटतं. माझी विनंती आहे की त्या बॉम्बे नर्सिंग ॲक्टच्या सगळ्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एक मोहीम घेतली. त्या मोहिमेतनं सगळ्या हॉस्पिटल्सना अवेअर केलेलं आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा काय असं होत असेल तर आपल्या स्तरावरती सुद्धा आपण सूचना द्याव्यात अशी विनंती करतो. संदर्भ रुग्णालयामध्ये टाटा कॅन्सरला ते मान्यता देणार आहेत, परंतु संदर्भ रुग्णालय हे तसं छोटं आहे. आत्ताच आपण 100 खाटा तिथंच मंत्री महोदय वाढवलेल्या आहेत, परंतु फुल फ्लेजमध्ये हे टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूट नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू होण्यासाठी आपण लागणारा निधी आणि लागणाऱ्या सगळ्या पदस्थापना ज्या आहे हे तातडीने आमच्या नाशिक शहरातील आमच्या आमदारांच्या सोबत बैठक घेऊन ते तातडीने युद्धपातळीवरती आपण त्याला टाइम लिमिट देऊन आपण सोडवणार का? अध्यक्ष महोदय, मुंबईची बैठक लावणार आहे त्याच वेळा नाशिक विभागातल्या सगळ्या आमदारांची सुद्धा आपण बैठक लावू आणि सकारात्मक पुढे जाऊ. न्यूज फर्स्ट महाराष्ट्र.